कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीभोवतीचा वाद आता अधिकच गंभीर होत चाललाय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशातले 2 शब्द फ्रॉम टुडे वगळल्याचा आरोप करत एका दूध संस्थेनं थेट अधिकाऱ्यांवर दिशाभूल केल्याचा आरोप केलाय। या प्रकरणामुळे कोल्हापूरच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मुद्दा सध्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतोय। निवडणूक कधी होणार याबाबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत आता एक धक्कादायक आरोप समोर आलाय। याचिकाकर्त्या श्री स्वामी समर्थ दूध संस्थेनं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांच्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून विधी विभागाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केलाय। संस्थेच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील 8व्या परिच्छेदात 90 डेज फ्रॉम टुडे असं स्पष्ट नमूद करण्यात आलंय। म्हणजेच आदेश दिलेल्या दिवसापासून पुढील 90 दिवसाच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित आहे। मात्र सचिव अशोक गाडे यांनी विधी विभागाला पाठवलेल्या पत्रात फ्रॉम टुडे हे 2 महत्त्वाचे शब्दच वगळले। त्यामुळे निवडणूक प्रक्रिया तातडीने न घेता आधी 1320 संस्थांची अवसायन प्रक्रिया पूर्ण करण्याचं म्हणजे 80 दिवसात पूर्ण करून त्यानंतर पुढील 90 दिवसात निवडणूक घ्यावी अशी भूमिका प्राधिकरणाने घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। श्री स्वामी समर्थ दूध संस्थेचं म्हणणं असं आहे की 2 शब्दांमुळे आदेशाचा संपूर्ण अर्थ बदलतो। म्हणजे फ्रॉम टुडे हे शब्द वगळल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा हेतू बदलून निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा सुद्धा संस्थेनं दिलाय। दरम्यान गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर जाणार की न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने पूर्ण होणार याकडे संबंध जिल्ह्याचं लक्ष लागलंय। तुमच्या मते काय? सुप्रीम कोर्टाच्या आदेशातील फ्रॉम टुडे हे 2 शब्द वगळणं ही केवळ एक चूक आहे की जाणीवपूर्वक केलेली दिशाभूल आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।